नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 12 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती 2024 मध्ये मित्रांनो येणाऱ्या आपल्या DFSLच्या परीक्षा दृष्टिकोनातून वरिष्ठ व कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता आपण तांत्रिकी या विषयामधील काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहणार आहोत, जे की मित्रांनो तुम्हाला या परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये मित्रांनो तुम्ही जर तांत्रिकी प्रश्नावर जर फोकस केलात तर मित्रांनो हेच तुम्हाला टॉपिक्स आहेत किंवा प्रश्न आहेत तुम्हाला एक्झाममध्ये स्कोर अचीव करून देण्यासाठी. जे काय मित्रांनो आपला 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. आपण संपूर्ण काही प्रश्नांची आता या उर्वरित दिवसांमध्ये आपण तयारी A to Z पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो आपला आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार असेल. व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्हाला त्या देखील व्हिडिओची लिंक खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून तुम्ही ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. तर पाहूया आपल्याच्या या भाग 12 मधील तांत्रिक स्वरूपावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, कोणते निळे हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेताची सुपीकता वाढवते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की नॉस्टॉक जो आहे, जे की भात शेतीची सुपीकता वाढवते. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे, जे की वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक लिपिक या दोन्ही पदाकरता जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो तो 10वी विज्ञान आणि 12वी विज्ञान यावर बेसिक आहे. त्यामुळे आपण जे आहे या व्हिडिओमध्ये दोन्ही टाईपचे प्रश्न कव्हर केले आहेत. प्रश्नांची पातळी फक्त कमी जास्त असते मित्रांनो, पण प्रश्नांचं स्वरूप हा थोडक्यात सारखाच असतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 असा आहे, विंचू हा डॅश प्राणी आहे. तर विंचू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. त्यानंतरचा हा प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मगर या जे आहे प्राण्याचे हृदय जे की 4 कप्प्याचं असते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 आपला पुढील, शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय, तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर को, जे की सॅलेमेंडर हा जो आहे, जो की शेपूट आणि पाय असणारा जे की उभयचर वर्गातील प्राणी आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 असा आहे, चिकुनगुनिया हा रोग डॅश होतो? तर चिकुनगुनिया जो रोग आहे तो कोणत्या किंवा कशापासून होतो? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर अ, जे की विषाणूंपासून होणारा हा एक आजार आहे चिकनगुनिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 6 पुढील, वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की जस्त जे आहे, जे की वनस्पती वाढीसाठी आवश्यक जे की सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले TCS पॅटर्न आधारित सर्व काही DFSLचा क्रॅश कोर्स जर मिळाला असेल तर त्यांची ही या प्रश्नांची परिपूर्ण तयारी झालेलीच असेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर शेवटच्या अंतिम 10 दिवसांपर्यंत मित्रांनो तुम्हाला एक संधी आहे, तुम्ही ते देखील मिळवून घेऊन चांगला क्रॅश कोर्स मित्रांनो तुम्ही करू शकता, ज्यामध्ये आपण सर्व काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल कव्हर केलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांची देखील PDF त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणारी असेल. आपण सर्व काही तांत्रिकीचे 40 प्रश्न म्हणजेच की 80 गुणाची परिपूर्ण आपण तयारी त्या कोर्स मार्फत केली आहे. आणि जर तुम्हाला तो कोर्स मिळवायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तो सर्व काही मिळवून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि अजूनही तुमच्याकडे हा कोर्स मिळवण्याची संधी उपलब्ध आहे मित्रांनो. तर लगेच आपल्या सलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही सुरुवात करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आपला असा आहे, पुढील पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने जे आहे, जे की प्रथम पेशी हे नाव जे की प्रथम वापरात आणले. त्यानंतरचा 8वा प्रश्न, खालीलपैकी कोणता स्तन प्राणी अंडी घालतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लॅप्टिपस हा जो प्राणी आहे जो की अंडी घालतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9 आपला, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वटवाघूळ. त्यानंतरचा 10वा प्रश्न असा आहे, पुढील डॅश यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की डॉक्टर विलियम हार्वे यांनी जे आहे, जे की रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 11वाचा आहे, डॅश तथा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की विटॅमिन ई या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जे आहे, जे की प्राण्यांच्या पुनरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12वा,
गोगलगाय डॅश या संघात मोडते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोलुस्का या जे संघात मोडते. त्यानंतरचा प्रश्न 13वा, अस्पष्ट केंद्रयुक्त पेशी डॅशमध्ये आढळतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जीवाणूमध्ये आढळतात. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला, डायबिटीज म्हणजेच की मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक हा नियंत्रणात राहत नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की शर्करा हा जो घटक नियंत्रणामध्ये राहत नाही. त्यानंतर 15वा प्रश्न, जे की ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय, तर यामध्ये कशाचा जो काय अभ्यास केला जातो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचा 16वा प्रश्न आपला, वनस्पत वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की नत्र. त्यानंतरचा 17वा प्रश्न, डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यानंतर 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लायकेन्स हा जो आहे ग्रुप जे की ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो. आणि ह्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारले जातात मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आपला पुढील, डॅश या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्व योग्य ग्राहक आहे म्हणतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ए बी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 20, मातापित्यांची ओळख पटविण्यासाठी किंवा वारस हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की DNA या तंत्राचा वापर करतात. त्यानंतरचा प्रश्न 21 आपला, खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भात. त्यानंतरचा प्रश्न 22 आपला पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की फक्त अ, ज्यामध्ये सिवानोफायटा शेवाळा वर्गास निळे हिरवे शेवाळ असे संबोधले जाते, हे जे आहे ते विधान योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 23 असा आहे, डॅश ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सेसवानिया कॉनबिया जसं त्या जे काही आहे लागवड करतात या पिकाची. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24 आपला, मुळा, गांजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की द्विवार्षिक जे की हे पीक आहेत किंवा हे वनस्पती आहेत, मुळा, गाजरा, बीट ह्या. त्यानंतर 25वा प्रश्न, मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य डॅश करतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हाडे करतात. जर आपला मित्रांनो तुम्ही कोर्स मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न अभ्यासासाठी कळते. त्यासोबत याचे ई-बुक देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, ज्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर त्यामध्ये आपण नोट्स देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत व परिपूर्ण उत्तम विज्ञान विषयातील. डॅश याचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक अँटीफंगल म्हणून केला जातो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, ज्याला बेनोनिल असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न 27वा, वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, C14. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 28वा, वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, त्याला स्पीस असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतरचा 29वा प्रश्न, चुकून श्वासन नलिकेत अन्न चे कण गेल्यास काय होते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, ज्याला ठसका लागतो, चुकून श्वासन नलिकेत अन्न कण अडकल्यास. त्यानंतरचा 30वा प्रश्न, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 16 जे की एकूण अन्नद्रव्यांची एक अत्यंत आवश्यकता असते वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिले जे की सामान्य विज्ञान या विषयावर आधारित होते. तर ज्या विद्यार्थ्यांना आपले टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल किंवा दोन्हीचाही कोर्स हवा असेल या परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये, तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्वशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्येच सर्व काही माहिती पुस्तिका हवी असेल ते देखील आपल्या सेलरकडून उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांमध्ये नवीन काही अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.